टच सुद्धा आपण करूया. बहुत संघाचा कर्णधार आहे त्या ठिकाणी. डीजे मास्टर बजाव. गाडी नक्कीच 3च ओव्हरचा सामना आहे, याची नोंद असू द्या. रामदास वाघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे लगेचच. चला बहुसंघ आपण शतरंज सजवून घ्या लगेचच. नक्कीच आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल शरद भगत आणि सुरेश निरगुडा हे दोन स्वयंसेवक आहेत. यस, हाय केले जाते त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या ठिकाणी. सुरेश निरगुडासाठी मित्रांनो चिंचवली संघाने पूर्णपणे टाळ्या वाजवायच्या आहेत. आज दिवसभर त्या खेळाडूला आज तिथेच बसताना मी पाहतोय, आभार मानतोय तो सुद्धा या ठिकाणी आपण बघितलं गेलं. एक नौका खेळाडू आहे पण कमी वयातच भरारी केली जाते, मोठी उडी त्याच्या माध्यमातून मारली जाते. काल सुद्धा त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक पटकावलं. करमेली या ठिकाणी मात्र स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक चॅम्पियन झाला गेला. तिथे सुद्धा हाहाकार माशावला होता. हेलिकॉप्टर किंग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 9 चेंडू मागे 40 धावा यांची खेळी बहादार खेळी केली होती. बघा त्याचा स्वभाव शांत आहे पण खेळ कडक आहे. याच दरम्यान आमचे परममित्र चिंचवली गावचे सुपुत्र, चिंचवली गावचा मानबिंदू, समाजसेवक, कार्य सम्राट किंग म्हणून ओळख असलेले एक भावी आमदार, चिंचवली गावचे सुपुत्र आमचे विष्णू दादा गावंडा यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मी करेन सरचे स्वागत. कॅमेरामॅनला विनंती असेल आमच्या साहेबांचा हा क्षण टिपायचा आहे. या दरम्यान नुकताच माहिती कळते पोलीस पाटील सुद्धा येत आहेत. रामदास वाघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मनोहर तुम्हाला पुकारतायत. या लवकरात लवकर. आयोजक सुद्धा वाट बघतायत आणि ती कशाची वाट बघतायत ते तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. लवकरात लवकर यायचं आहे. या सामन्याकडे आपण पाहतो या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटचा सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॅमेरामॅनकडे. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. कोण बनेल एका ट्रॉफीचा या ठिकाणी हकदार बघूया. येतील आपल्या पुढे मात्र 2 संघ. पहिला चेंडू हलक्याच्या तऱ्हे टॅप केला. या ठिकाणी झेल होता त्या ठिकाणी मात्र महेश येईल चेंडू पर्यंत, चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. झेल करायचा होता या ठिकाणी जहेदचा. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. 3 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा हा फटका पुन्हा एकदा झेल आहे. त्याच दिशेने कॉफी बुक स्टाईलने चेंडूला खेळून काढल्या. त्या ठिकाणी छत्ररक्षक आहे पुन्हा एकदा महेश येईल. बॅकअपला महेश आहे. लगभग दोन्ही चेंडू दोन्ही सेम फटके पाहायला मिळाले. रणनीती सुद्धा तीच पाहायला मिळाली. 2 धावा मिळाल्या. मुकेश आणि जयची ही जोडी आहे मैदानात. अशाच प्रकारे जर खेळ केला तर 6 चेंडू मागे 12 धावा बनू शकतील, परंतु जर तरला महत्त्व दिलं जात नाही क्रिकेटमध्ये.
रिवर्स अटेम्प्ट, दूधार तलवार, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. या ठिकाणी आपण झालाय मात्र आबाद. फलंदाज आपण पाहतोय जयेशच्या बॅट मधनं चौकार. हा फटका सुद्धा इथे मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा डेप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील 4 धावा. या दोन चौकाराच्या मदतीने आपलं का धावसंख्या 12 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. पंच सांगत असताना निर्धाव चेंडूची सांगता. अजूनही काय चेंडू शिल्लक. हाई चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळ करायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता. दोन चौकाराच्या मदतीने धाव फलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा लागत असताना चांगली गोलंदाजी मी म्हणेन. पण जम्याची बाजू आहे या ठिकाणी बघितली गेला तर चिकणीची वाडी संघाच्या एकही विकेट या ठिकाणी आली नाही. पहिली ओव्हर समाप्त, 12 धावा. नाऊ बॅक टू डीजे मास्टर. सामना शिल्लक आहे या ठिकाणी. पहिली इनिंग चालू असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा बनवल्या चिकणीची वाडी संघाने. हा चेंडू ओव्हर पिच होता, चेंडू बक्षणार नाही. कॅमेरामॅनला सलामी देत असताना हाय अँड हँडसम बेगिट नॉन स्ट्राईक इंडवर होता. हा फटका चांगला. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी महेश आहे. चांगला थ्रो आला या ठिकाणी. मात्र फक्त एकच धाव असेल. गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये या सुनीलने मात्र मेडनवर फेकलं होतं. या पर्वाचं पहिलं मेडनवर. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं महागडे षटक फेकलं होतं. या सामन्यामध्ये सुरुवात षटकाराने केले. त्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? यस, झालाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. टीम चिकणीची वाडी संघाला जयेश कडाडीच्या स्वरूपात पहिला आदरा. पहिला आदरा मिळाला या ठिकाणी चिकणीची वाडी संघाला. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा ही चेंडू ओव्हर पिच होता. त्या ठिकाणी अशी चेंडू सोडणार नाहीये. होम ग्राउंड वरती खेळत असताना आपण पाहतोय या ठिकाणी चिकणीची वाडी संघाला आणि चांगलं या ठिकाणी उदाहरण दिलं जात आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय या ओव्हरचा मिळतोय या ठिकाणी मात्र दुसरा चटका. सुनील या गोलंदाजाला षटकार आलाय. षटकाराच्या मध्ये आपला वेगाने फ्लाय होईल. 25 धावा. हाय फटका इथे मात्र फुल लेंथ फक्त दिशा दिल्या. 1 बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील पुन्हा एकदा. परिपक्व 4 धावा. लगातारचा दुसरा
मोठा फटका या ठिकाणी बॅट्समन सचिन. चांगली फटकेबाजी चालू आहे. हाही फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा मोठा फटका येतोय सचिनच्या बॅटमधनं. वारंवार ओव्हरपीच चेंडू फेकले जात आहेत. लगभग विचार केला ना तर तीनही चेंडू खराब फेकी केली जाते या ठिकाणी. या ओव्हरचा विचार केला तर 23 धावा अद्यापी आल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा म्हणजे धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 35 ऑन स्कोरबोर्ड. मी मगाचीच म्हटलं होतं ना का श्रीपत कडाळीला थोडंसं जरी बॅकअप मिळालं ना तर बरंच चांगलं क्रिकेट खेळू शकतो या ठिकाणी. हलक्या हाताने टॅप केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव असेल. एका धावापेक्षा काही जास्त मिळणार नाही आहे कारण मुकेशला चांगलं टाऊक आहे. आल्या आल्या मात्र धमक दाखवली या ठिकाणी सचिनने आणि त्याला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं होतं. स्ट्राईकवर आणून ठेवलंय. 36 धावा धावफलकावर. हाही फटका चांगला. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे महेश कडनं चुका अजिबात नाहीये. फलंदाज होईल सचिन या ठिकाणी बाद. पाहतोय दुसरा विकेट या ठिकाणी आली गेले. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील पुन्हा एकदा 4 धावा आणि 4 धावसंख्येच्या मदतीने आपलं पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. दांडी दांडी वाकवली जाते या ठिकाणी. इटका जवाब पत्थर से देत असताना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना ज्या धावसंख्येची गरज आहे ती धावसंख्या तर लागली गेले या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून का आम्ही होम ग्राउंडवर खेळ करतोय याचं मात्र उदाहरण देत असताना या ठिकाणी आपण पाहतोय 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आत्ता येतोय नंदराज हंबीर. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य सुद्धा आहेत आणि या चिकणीचीवाडी गावातील एक चांगले समाजसेवक सुद्धा आहेत. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कालराम. एकदा तर कंप्लीट केली जाते आणि 2 धावा असतील. 42 धावा शेवटचा चेंडू शिल्लक अजूनही या इनिंग मधील आपण पाहतोय. पाहिले गेले तर 42 धावा बनवल्यात. जे विचार केला ना तर होम ग्राउंडवरती चांगला खेळ केला मी म्हणेन चिकणीचीवाडी संघाने. दोन्ही सामन्यांचा विचार केला दोन्ही संघाचा तर 2-2 विकेट आहे या ठिकाणी. मात्र बेल्स पडली जाते. पुन्हा एकदा दांडी उडवली जाते अरुण या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिले गेले तर.
चला फलंदाज जायचं मैदानात सिपत 18 चेंडू आणि धाबा बनवायच्या त्या ठिकाणी मात्र 43 धाबा 14.00 सरासरीने खेळ करायचा आहे. याच दरम्यान चिंचोली गावचे सुपुत्र मानबिंदू कार्यसम्राट समाजसेवक आणि पेशाने बघितले गेले तर आमचे परममित्र पोलीस पाटील आहेत. भरत गावंड आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. हा तुम्हाला शेवटचा कॉल असेल. वारंवार सांगायला लावू नका. तुमचंच आयोजन आहे. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. भोज संघाच्या माध्यमातून आपण पाहिली गेली तर श्रीपत मागच्या सामन्याचा हिरो. या सामन्यामध्ये हिरो बनावं लागेल. पुन्हा एकदा एखाद्या ट्रॉफीला जर हात लावायचा असेल तर श्रीपतला 18 चेंडू मागे कमीत कमी 12 ते 13 चेंडू खेळून काढणं खूप गरजेचं आहे. पहिला चेंडू इथे मात्र ब्लॉक हॉलमध्ये होता. 18 चेंडू 43 धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सटीक लाईन आणि लेंथ वर पडला गेलाय. पुन्हा लेंथ गॅप मध्ये चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मुकेश आणि एकच धावा असेल. एका धावेपेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. बघितले गेले तर आपण पाहतोय हा फटका. इथे मात्र गोलंदाजी चांगली आहे. नक्कीच थोडेसे नाराज असतील. या ठिकाणी आपण पाहतोय श्रीपाद कडाळी. 3 चेंडू आणि 1 धाव आली आहे. धावफलकावर संख्या आपण पाहतोय. आपला विचार केला तर 43 धावा बनवायच्या सामन्यामध्ये भवितव्य बनवून ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू. पुन्हा लेंथ बक्षणार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. हाय अँड हँडसम मिळेल हा. इथून मात्र षटकार आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक वेगाने फ्लाय होईल 7 या अंकावर. नक्कीच पोलीस पाटील यांचं आगमन होत असताना बॉल द्यायचं लगेचच. मॅच बॉल आलाय. प्रवीण वारगडा तुम्हाला एक सूचना आहे. आपण बॉल लगेचच रेडी ठेवायचे. हाय फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जवळपास आउटफील्ड खूप फास्ट आहे. होम ग्राउंड वर खेळ केला जातोय. त्या ठिकाणी बघा छोटे छोटे मुलं आहेत. थोडं सांभाळा. बाउंड्रीच्या बाहेर बसायचंय प्रेक्षकांनी. प्रेक्षक चला बाउंड्रीच्या बाहेर बसा. शेवटचा सामना आहे. कोणाला त्रास होऊन देऊ नका. या ठिकाणी आपण पाहतोय चौकार आलाय षटकारानंतर. हाई फटका चांगला आहे. जवाब स्टॉक कॅमेरामॅनला त्या ठिकाणी सलामी देत असताना आपण पाहतोय षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने आपलं कव्हर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. ऑन बोर्ड 17 धावा. लाजवाब फलंदाजी. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा. डीजे मास्टर बजा. दोन षटकार आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. येणारे 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जम्याची बाजू म्हटले ना तर एकही विकेट आली नाहीये. जशी विकेट आली नव्हती चिकनीचीवाडी संघाची तशी ह्याही, परंतु चिकनीचीवाडी संघाच्या धावा होत्या त्या ठिकाणी 12. या ठिकाणी मात्र 17 धावा लावल्या गेल्यात.
हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण फलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी करत असताना श्रीपत कटाळीला आपण पाहतोय. या भोज संघाचा सर्व आहे. शेवटच्या मुमेंटपर्यंत थांबणं खूप गरजेचं आहे आणि ज्या कामगिरीसाठी काळूरामला त्याने आणलं होतं ना जोडीला, ती कामगिरी मी म्हणेन 100% या ठिकाणी मात्र दाखवली जाते. येणारे 11 चेंडू 26 धावा. जयेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हा फटका चांगला पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हरला चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र होईल फलंदाज बाद. श्रीपत कडाळी सारखा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. खराब क्रिकेट मी म्हणेन या ठिकाणी, कारण भोज संघाचं या ठिकाणी सर्व आहे. एन्जॉय केला जातो या विकेटला. त्यांना चांगलं ठाऊक आहे जर श्रीपत थांबला असता तर नक्कीच सामन्यामध्ये कुठेतरी शिरकाव केला असता. आत्ता इथून मात्र काळूरामला जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. वनडाऊनचा फलंदाज येतोय मैदानात. या ठिकाणी आपण पाहतोय भारत. 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू डॉट आला होता. त्यानंतर डबल धाव घेण्याच्या नादात इथे मात्र श्रीपतला परतावं लागलं. गरज नव्हती मी म्हणेन. शेवटच्या मुमेंटपर्यंत थांबणं खूप गरजेचं होतं. शेवटच्या मुमेंटपर्यंत थांबणं खूप गरजेचं होतं श्रीपतला, परंतु तसं काही घडलं नाही. आत्ता समीकरण उर्वरित आपण पाहतोय 9 चेंडू आणि 25 धावा. काळूरामला स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे. काळूरामने 3 मोठे फटके तर दाखवलेत. त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय 3 मोठे फटके पाहायला मिळाले. जसे काळूरामने फटके दाखवले. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल नॉन स्ट्राईक इनला आणि फलंदाज होईल बाद. आत्ता काळूरामला ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. जिंकून देईल का भोज संघाला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू फेकत होता श्रीपत कडाळी. जर मैदानात थांबला असताना तर अद्याप विचार केला तर या ओव्हरमध्ये कमीत कमी त्याने 10 ते 12 धावा बनवल्या असत्या, परंतु श्रीपतने थोडीशी घाई केली. ते म्हणतात ना मित्रांनो, अतिघाई आणि संकटात नेही हेच झालं गेलं, या ठिकाणी घडलं गेलं. आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र विकेट सोडावी लागली. आपली स्वतःची विकेट या ठिकाणी मात्र श्रीपत कडाळीला. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. थोडासा ॲक्शन मध्ये चुकत असताना आपण पाहतोय कायचे चेंडू अजूनही शिल्लक असतील जयेशचे या ओव्हरमधील. हाही फटका चांगला आहे. थोडंसं एलिव्हेशन कमी पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मुकेश च्या माध्यमातून चुका अजिबात नसतील. फलंदाज होईल काळूराम. ह्या ठिकाणी बॅक टू पवेलियन. सहा चेंडू आणि 25 धावा. 3 मोठे फटके तेही षटकार. चौकार येऊन फायदा नाही. 3 मोठे फटके तेही षटकारच मारावे लागतील या ठिकाणी आपण पाहतोय टीम भोज संघाला.
रमेशमध्ये ती क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, सिद्ध करण्याची खरी वेळ या ठिकाणी आली गेले. समर्पण ठेवावं लागेल या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा बिलकुल संपर्क नाही. आता उर्वरित समीकरण आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील 6 आणि या ठिकाणी मात्र 24 धावसंख्येची गरज असताना हा चेंडू आपण पाहतोय. 22 नशिबाचा चौकार मिळतोय. आता समीकरण आहे येणारे 5 चेंडू आणि 20 धावा. येणारे 5 चेंडू आणि 20 धावा. 2 षटकार 2 चौकार चालू शकतील या ठिकाणी. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आत्ता समीकरण आहे 4 चेंडू आणि 20 धावा. 2 चौकार 2 षटकार. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे या फटक्यासाठी अनिलचा दिवस आज चांगला आहे मी म्हणेन. सेल आलाय या ठिकाणी. रमेशला सोडावं लागेल मैदान. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज या ठिकाणी रमेशचा खेळ होतोय समाप्त. 23 या धावफलकावर 4था हादरा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. हा फटका पुन्हा एकदा फसला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल केला जाईल. यस गोलंदाज आपण पाहतोय चेतनच्या माध्यमातून. लगभग विचार केला मी म्हणेन चुकी केली श्रीपत कडाळीने. 2 धावा नव्हत्या त्या ठिकाणी, परंतु स्ट्राईक घेऊन खेळणं गरजेचं होतं श्रीपत कडाळीला. तिथून मात्र स्ट्राईक घेता घेता इथे मात्र कुठेतरी चुकीचा कॉल आला होता आणि फलंदाज श्रीपतला परतावं लागलं. या सामन्यामध्ये पूर्णपणे नाराज केलं. एकही चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. लगभग 3 चेंडू 1 धाव होती आणि शेवटच्या 3 चेंडूवर काळूरामने 2 षटकार आणि 1 चौकार दाखवला होता. म्हणजे 17 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं शेवटच्या मुमेंटपर्यंत सामना रोमॅन्चक मुमेंटमध्ये होईल, परंतु इथे मात्र 1 साइड सामना केला जातोय चिकणीचीवाडी या संघाच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. अजूनही कायचे चेंडू शिल्लक असतील. आजचा हा पहिला दिवस कोणाच्या नावावर ठरेल. आजचा पहिला दिवस आपण पाहतोय लगभग विजय होण्याच्या उंबरट्यावर आपण पाहतोय. या ठिकाणी चिकणीचीवाडी या संघाला मिळतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 29 आणि इथून मात्र सामना सोडावा लागतोय. ओव्हर होईल समाप्त आणि क्वालिफाय झाला या ठिकाणी मात्र चिकणीचीवाडी संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यायचंय जयेश. 7 चेंडू फेस करत असताना 12 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्याच्या नावावर आहे. यायचंय या ठिकाणी मात्र जयेशने.